हाय गाईज, नमस्कार. हा माझा व्लॉग 4 आणि हा माझा शेवटचा व्लॉग असणार आहे. मी खूप फटफट सगळं दाखवणार आहे. आम्ही कायाकिंगवरून आलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार होतो एलिफंट बीचवर. बेसिकली तिथे एलिफंट्स पहिले आंघोळ करायचे, मस्ती करायचे, त्याच्यानंतर ते गेले. त्याच्यानंतर हा बीच फक्त टुरिस्टसाठी, वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी ठेवला बीच. आमचं काय काम नव्हतं. आम्ही जे मोठे मुलं होतो त्यांचं फक्त असंच टाईमपास होतं, बिकॉज आम्ही नेक्स्ट डे स्कूबासाठी जाणार होतो. तर काहीच नाही, आम्ही टाईमपास करत होतो. खेकडे पकडायचं काम, सगळ्यांना बघायचं काम, तेच करत होतो. अजून काय नाही. आणि इथेसुद्धा पाऊस आला आणि भिजलो परत एकदा. म्हणजे हेच काम चालू होतं आमचं. आणि रिटर्न आम्ही आलो बिकॉज 4-5 वाजेपर्यंत सगळं बंद होऊन जातं आणि परत रिटर्न आपल्याला हॉटेलवर यावं लागतं. आलो, चिल केलं, परत 3 वाजता उठलं बिकॉज आम्ही जाणार होतो स्कूबाला. तर 3 वाजता लिटरली असं एवढा उजेड आहे, 3:30 समथिंग झालेलं होतं. आलो, त्याच्यानंतर डुबुक पाणीमध्ये खूप एन्जॉय केला. हा माझा सेकंड टाईम माझा स्कुबाचा, बट येस, व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर आम्ही एवढं फटफट गोष्टी केली बिकॉज आमची फेरी सुटणार होती अक्षरशः. आम्ही एवढं पटकन आलो, त्याच्यानंतर पुन्हा फेरी झोपून काढली आम्ही. आणि आमचं पोटबेरवर येऊन हा म्युझियम होता. म्हणून अंदमानची स्टोरी आहे इकडे, बाकी काही नाही आहे. एन्शंटपासून आत्तापर्यंत आणि जे काही गोष्टी भेटलेल्या आहेत एकदम खूप चांगलं वाटतं हे सारी गोष्टी बघणं. पण हो, आम्ही खूप काही शिकलो पण इथे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फटकनी जाऊन काय काय शॉपिंग केली. त्याच्यानंतर आम्ही लंच केलं फटकन आणि इथून येऊन आम्ही आलो सेल्युलर जेलला बिकॉज फर्स्ट डे आमचं मिस झालेलं. तर आम्ही लास्ट डेला गेलो होतो सेल्युलर जेलला आणि ज्या गोष्टीसाठी आलेलो ते बघितलं. ते आहे वीर सावरकर ह्यांचा रूम. खरं खूप प्रसन्न वाटलं तिथे जाऊन आणि ते फील झालं की येस, व्हेरी नाईस. त्याच्यानंतर परत हॉटेलवर येऊन परत 4 वाजता उठलो आणि आम्ही गेलेलो मॅनग्रोव्ह ट्रीज बघायला. फुल ॲडव्हेंचरस ट्रिप होती ही आमची, कारण की तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओजमध्येच जेवढं मी कॅप्चर करू शकले मी तेवढं केलं. आणि मध्ये जेव्हा पाऊस कमी झाला आणि त्याच्यानंतर मी खूप सारे व्हिडिओज वगैरे काढले आणि परत एकदा पाऊस आला आणि परत आम्ही ते घातलं प्लास्टिक बिकॉज यार काय बोलणार यार. बट ठीक आहे, जेवढं मी केलं कॅप्चर तेवढं मी तुम्हाला दाखवलं आणि खूप ॲडव्हेंचरस होतं, तुम्ही बघू शकता. मध्ये मध्ये असं क्रिपी पण वाटत होतं, बट ठीक आहे. म्हणजे असं कसं तरी वाटतं. इथे येऊन बेसिकली आम्ही एक्सपिरियन्स केलं लाईमस्टोन्स केव्स, ठीक आहे. हे ऑपऑप जनरेट झालं आहे, नेचरनी बनवलं आहे तसं. तरी हे पण फुल ॲडव्हेंचरस होतं. तिथे जाईपर्यंत आम्हाला अर्धा तास समथिंग लागला. तिथे वरपर्यंत गेलो, हे सगळं बघितलं. तुम्ही बघू शकता की स्ट्रक्चर्स लाईक गणपती झालं, हे लोटस झालं, ते ऑपऑप फॉर्म झालेले आहेत. तर खूप चांगलं वाटलं, चांगला एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही एवढं भिजलेलं होतं की तसंच आम्ही रिटर्न आलो अक्षरशः, कारण की प्लास्टिक घेऊन काही फायदा नव्हताच. आम्ही तसेच आलो रिटर्न आणि त्याच्यानंतर आम्ही चेंज केलं. बेसिकली तिथे एक शॉपमधून घेतले आम्ही कपडे आणि चेंज केले. त्याच्यानंतर हा आमचा नाईट व्ह्यू ते झालं. सगळ्यांनी बाय केलं आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.